नमस्कार. मी प्रशांत तरडे. जिल्हा परिषद पंचायत समिती 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना पक्षाचा कुडाळगणाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणुकीत सामोरे जात आहे. माझी उमेदवारी मुख्यतः ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षामधून मशाल चिन्हावर मी माझं जे नॉमिनेशन आहे ते दाखल केलं आहे आणि त्याच्यावर उमेदवार म्हणून मी जनतेकडे कुडाळगणातील जनतेकडे मी काय करतोय की मतदान मागत आहे. आणि माझा त्याच्या मागचा उद्देश आहे की मधल्या काळामध्ये जे काही तालुक्यामध्ये काही स्थित्यंतर झाली, इलेक्शन झाले, त्याच्या माध्यमातून असं झालं की काही ठिकाणी आपल्याला भाजपच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन उमेदवारी करायची असं ठरलं होतं. परंतु जे काही स्थानिक नेते आहेत ते वरच्या पातळीवरचे त्यांनी परस्पर निर्णय घेतला. आम्हाला पदाधिकाऱ्यांनी विश्वासात न घेता उमेदवारी डिक्लेअर केल्या. त्याच्यामुळे आम्ही शेवटी समाजसेवा करायचं हे धोरण ठेवलेलं असल्यामुळं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधून या शिवसेना पक्षामधून मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि त्यामध्ये इतर ठिकाणी अशा परिस्थिती दाखवली जाते की संभ्रम निर्माण केला जातोय की शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे हा गट सुद्धा आमच्या बरोबर आहे, तरी आम्ही त्यांच्यामध्ये कुठल्याही गोष्टींनी आम्ही युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये सामील नाही. ही सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जो माझी उमेदवारी आता मी जे आहे ते खरं तर माझी ही उमेदवारी सर्वसामान्य घराण्यातली उमेदवारी आहे. आणि जो उमेदवार समोरचे जे उमेदवार आहेत ते पैसेवाले सत्तेवाले आहेत, कारण त्यांचं एकच आहे की सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता हे त्यांचं समीकरण आहे. आणि ह्या घराणेशाहीच्या विरुद्ध माझी उमेदवारी आहे, कारण जनतेचा हा आवाज आहे. कारण वर्षानुवर्ष 30, 35, 40 वर्ष झाले एकाच कुटुंबाभोवती ही सगळी सत्ता केंद्र घुटमळत आहेत. अगदी आमदारकीपासून कारखान्याचं चेअरमन पद असेल, कारखान्याचं संचालक पद असेल, सोसायटीचं म्हणजे पतसंस्थेचं संचालक पद असेल किंवा बाकी स्थानिक स्वराज्य संस्था, सगळ्याच त्या एकाच कुटुंबामध्ये घुटमळत आहेत. त्याच्यानंतर दुसरा उमेदवार म्हणतो की घराणेशाही चालली. घराणेशाही चालली एका कुटुंबाची हे तर आपल्याला सर्वश्रुत आहेच. परंतु हा जो दुसरा उमेदवार सुद्धा आरोप करतोय तो सुद्धा आपल्या बाजार समितीचा महाबळेश्वर जावळी बाजार समितीचा चेअरमन होतोय. त्याच्यानंतर ते गावच्या सोसायटीचे चेअरमन होते. त्याच्यानंतर कारखान्यात सुद्धा आता चुलत पत्नी एक जण चेअरमन एक जण संचालक अशा परिस्थिती असताना सुद्धा हा सगळा संभ्रम जनतेमध्ये निर्माण केला जातोय. आणि एकमेकाकडे बोट दाखवलं जाते. म्हणजे हा फक्त एकाने मारायचं, रडल्यासारखं करायचं, दुसऱ्याने हसल्यासारखं करायचं, असा हा प्रकार जो चाललेला आहे. म्हणजे ताटातनं वाटीत, वाटीतून ताटात सांडलं तरी आपल्याच घरात हा जो प्रकार चालू आहे हा सगळा संपवायचा आहे. आणि हा जनतेच्या लक्षात आलेला आहे. आणि ही भूमिका मी माझी घेऊन जनतेसमोर जाणार आहे आणि चाललेलं आहे. त्याच्यामुळे माझी उमेदवारी 100% निवडून येणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे. त्याचबरोबर हा सगळा विषय असताना हे समाजकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी आहेत. तर आम्हाला स्वर्गीय बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. ह्या माध्यमातून मी माझी उमेदवारी घेऊन जनतेसमोर येत आहे. यापूर्वी सुद्धा मी 2012ला जिल्हा परिषदेची निवडणूक लढली होती. 2017ला पंचायत समिती निवडणूक लढून संपूर्णपणे तालुक्यामध्ये आम्ही पक्षाचं अस्तित्व ठेवून आमच्या सगळ्या सीटा लढवल्या होत्या. परंतु त्यावेळी आम्हाला पुरेसं यश आलं नव्हतं. ठीक आहे, पण आता आम्ही पूर्ण ताकदीने आता उतरलेलो आहे. आमच्या सगळे शिवसैनिक तालुक्यातले सगळे माझ्या पाठीशी आहेत, मतदार बंधू सगळे माझ्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन मी या इलेक्शनला उतरलेलो आहे. आणि 100% मला खात्री आहे की मी ज्यावेळी मी कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या पदावर होतो त्यावेळी मी त्या सरकारच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी, कुडाळ भागाच्या विकासासाठी मी निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच आहे. आणि त्या माध्यमातून माझ्या विकासाची कामाची घोडदौड चालूच राहणार आहे. मी निवडून आल्यानंतर सुद्धा मी प्राधान्यक्रमाने ज्या कुडाळगणामध्ये ज्या गोष्टी असतील, समजा क्रीडांगणाची सोय असेल, दुय्यम निबंधकाचं जे ऑफिस आहे ते मेढ्यामध्ये आहे. वर्षानुवर्ष आपल्या सगळा 60% भाग आपला कुडाळ भाग आणि करर भाग ह्या भागात आहे. 40% भाग त्या भागात आहे. परंतु दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ज्या आपल्या शेतकरी बांधवांना खरेदी विक्रीच्या गोष्टी असतील किंवा वारस नदीच्या गोष्टी असतील, ह्या सगळ्यासाठी एवढ्या लांब जावं लागतं. त्यासुद्धा मी त्याच्यासाठी दुय्यम निबंधकाचं ऑफिस सुद्धा मी कुडाळमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेन. आणि कुडाळ भागामध्ये आपल्या मैदानी खेळांची जी आता युवकांना गरज आहे, खरं तर आता सगळी मुलं सगळी मोबाईलमध्ये आणि ह्याच्यामध्ये गुंतलेली आहे ती. त्याच्यामुळे मी एक क्रीडांगणासाठी सुद्धा प्रयत्न करेल. आणि बाकीच्या सुद्धा गोष्टींना मी जास्तीत जास्त की ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टीसाठी मी पाठपुरावा करेल, ही माझी खात्री आहे. आपल्याकडे कुडाळ भागामध्ये खरं तर आता ज्या गावामध्ये थोडंसं, कारण काय आहे सगळीकडे आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी आहेत सगळ्याच. आता धरणाच्या माध्यमातून वरच्या भागात जमीन गेली, आता पुनर्वसनाच्या माध्यमातून खालच्या भागातील काही लोकांची जमीन गेली. तर तरी सुद्धा त्या माध्यमातून जिथं समजा थोडीफार काही जागा क्रीडांगणासाठी उपलब्ध होईल त्याच्यासाठी मी शासकीय दरबारी पाठपुरावा करून आपल्या भागामध्ये एक सुसज्ज क्रीडांगण कसं होईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार नक्कीच. आणि याचबरोबर बाकी गोष्टी सुद्धा ज्या प्राधान्यक्रमाने करणं गरजेचं आहे आणि त्या आपल्या भागाची जी गरज आहे ती 100% मी ओळखून त्या पद्धतीने मी विकास कामांसाठी माझा फोकस असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.